श्रावणाच्या पहिल्याच आठवड्यात शंभू देवाच्या चरणी भक्तांचा जनसागर. हर हर महादेवच्या जयघोषानं डोंगर रांगा दुमदुमल्या. भव्य यात्रेमुळे शंभूदेव तीर्थक्षेत्राला यात्रेचे स्वरूप. पवित्र श्रावण मासाला सुरुवात होता जालना तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शंभूदेव देवस्थान इथं भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. श्रावणाच्या पहिल्याच आठवड्यापासून शंभूदेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची मोठी गर्दी होत असून जालना जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. हातात बेलपत्र, पूजेचे साहित्य आणि जल घेऊन भाविक भक्तिभावानं शंभूदेवाचे दर्शन घेत आहेत. हर हर महादेव आणि जय शंभूच्या जयघोषानं संपूर्ण डोंगर परिसर दुमदुमून गेला आहे. विशेषतः श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंभूदेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. महादेवाच्या पूजेसाठी पहाटेपासूनच भाविक डोंगरावर दाखल होत असून बेलपत्र, जल आणि दुग्ध अभिषेक करत शंभूदेवाच्या चरणी भक्तिभावानं नतमस्तक होत आहेत. सोमवारी भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. श्रावण मासानिमित्त शंभूदेव मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी शंभूदेव संस्थान व विश्वस्त मंडळाच्या वतीनं विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसाठी सुरक्षित व सुलभ दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रथमोपचार सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शंभूदेव डोंगरावर भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात्रेत विविध खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल, पूजा साहित्यांची दुकाने तसेच मनोरंजनाची साधनं थाटण्यात आली आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत भाविक या धार्मिक आणि कौटुंबिक उत्सवाचा आनंद घेत आहेत. यात्रेमुळे स्थानिक व्यापारी आणि ग्रामस्थांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळतोय. श्रावण महिनाभर शंभूदेव महादेवस्थानात भाविकांची मोठी गर्दी राहण्याची शक्यता असून भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम या तीर्थक्षेत्री अनुभवायला मिळालाय. आमचे प्रतिनिधी तुकाराम राठोड यांनी महंत बालगिरीजी महाराज यांच्याशी संपर्क साधलाय. बघूया ते काय म्हणाले. येणाऱ्या भाविकांना एकच संदेश आहे की नक्कीच हे पवित्र श्रावण मास आहे. आपण जास्तीत जास्त संख्येने या शंभूदेवाचं दर्शन घ्या आणि खरोखरच जागृत ठिकाण असणारं आणि स्वयंभू शिवलिंग असणारं भगवान शंभू महादेव नक्कीच आपल्या दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनाला प्रसन्नता निर्माण होईल. इथं आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात भंडारे असतात, अन्नदान असतं. या भगवंताचं दर्शन घ्या आणि भोजन महाप्रसाद करा. नक्कीच आपल्या मनाला प्रसन्नता वाटेल. ही यात्रा किती दिवस चालणार आहे नेमकी? ही यात्रा 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. इथे श्रावण मास संपला म्हणजे पोळा, अमावस्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी कर यात्रा असते. अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी ती 13 तारखेला आहे आणि खूप मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून या कर यात्रेला लोक येतात. जालनामधून डेपोमधून डायरेक्ट भाविकांसाठी बस व्यवस्थासुद्धा असते. परतूर डिपोमधून बस व्यवस्था असते. असं आपल्या जिल्ह्याभरातून तर येतातच भाविक, परंतु महाराष्ट्रभरातून कर यात्रेसाठी भाविक शंभू महादेवामध्ये येत असतात. आपलं नाव? माझं नाव महंत बालगिरीजी महाराज. ठीक आहे, धन्यवाद.